नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे. मंडळी, आपल्याला कुठेही जायचं असेल तर प्रवास हा करावाच लागतो आणि प्रवास म्हटलं म्हणजे वाहतूक, ज्यात रस्ते वाहतूक ही महत्त्वाची भूमिका बजावते, जिथे सतर्क आणि सजग राहणं खूप आवश्यक असतं. अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं. अशी काळजी घ्यायची तर नियमांचं पालन करणं हेही अपरिहार्य. पण प्रत्यक्षात मात्र आपण बघतो की रहदारीचे आणि वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. सिग्नलकडे दुर्लक्ष केलं जातं, कधी दारू पिऊन वाहन चालवलं जातं, तर कधी अपघात करून पळून जातात. अशा प्रकारच्याही चुकीच्या गोष्टी घडतात आणि समाजात अनेकांना त्रास होत असतो. पोलिसांना कारवाई करावी लागते. हे सगळं टाळता येऊ शकतं का? शून्य अपघात संकल्पना शक्य आहे का? किंवा रहदारी नियंत्रण कसं केलं जातं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आजच्या आपल्या या कार्यक्रमात. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत IPS ऑफिसर, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ट्रॅफिक मुंबई, डॉक्टर प्रियांका नारनवरे. नमस्कार मॅडम, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. मी आत्ताच म्हटलं तसं रहदारी आणि अपघात या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी पोलीस सतर्क असतेच, काळजी घेत असते. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी ते 31 जानेवारी हा रस्ता सुरक्षा मास म्हणूनही पाळला जातो. तर त्याचा उद्देश नेमका काय असतो? त्याचं आयोजन कोण करतं? रस्ता सुरक्षा महिना हा जो जानेवारी महिना असतो, 1 ते 31 जानेवारी या दरम्यान साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातच नाही, हा पूर्ण भारतभर साजरा केला जातो. याचं जे आयोजन आहे किंवा याचं जे ऑर्गनायझेशन आहे, याचं इट वॉज डिसाइडेड बाय ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे न्यू दिल्लीचं. तर त्यांच्या मार्फत याच्या सूचना येतात आणि याचं महत्त्व जे आहे रोड सेफ्टीचं, जसं आपल्याला माहिती आहे की रोडवर जे आहे ते अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे. इवन म्हणतात की वॉरमध्ये ज्या डेथ्स होतात त्याहून अधिक रोड ॲक्सिडेंट्समध्ये डेथ झालेले आहे. इवन मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तर त्यासाठी आपल्याला अवेअरनेस क्रिएट करणं आणि स्पेशली याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सला एनरोल करतो. स्टुडंट्स असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स असतील, डिलिव्हरी बॉयज आणि स्कूल चिल्ड्रन असतील, ड्रायव्हर्स असतील, कॅब ड्रायव्हर्स असतील, ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स असतील किंवा जनरल पब्लिकमध्ये ड्रायव्हर्स असतील. तर ह्या सर्वांमध्ये अवेअरनेस कसं क्रिएट करायचं. शालेय विद्यार्थ्यांसाठी RSP जे असतं, रोड सेफ्टी पॅट्रोल, याचे आम्ही स्पेशली, तर ही विविध शाळेतील मुलं मुली जी आहे तर ही उद्याचं देशाचं भविष्य आहे. तर यांना जर रोडच्या बद्दलचे ट्रॅफिक रूल्स यांना माहीत असले आणि त्यांना सेफ्टी नॉर्म्स माहीत असलेत आणि त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस आतापासून असेल तर पुढे जाऊन ही लोक जागरूक नागरिक म्हणून येतील आणि जे रोडवर जे प्रमाण आहेत ॲक्सिडेंट्सचे किंवा इतर अपघातांचे ते सर्व कमी होतील. आम्ही जे चालान आणि सर्व आम्ही करतो, जे ॲक्शन्स घेतो, तर ते लोकांना वाटत असेल की आमच्याकडून एवढं चालान आकारतात वगैरे. पण चालान आकारण्याचा मागचा उद्देश जो असतो तो इट इज नॉट टू पिनलाइज समबडी. इट इज अबाउट की जेव्हा पिंच बसते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण काही रूल्स फॉलो केले पाहिजे. जसं तुम्ही ओव्हर ड्रायव्हिंग आहे, ओव्हर स्पीडिंग आहे किंवा तुम्ही ट्रिपल सीट ड्रायव्हिंग करता किंवा तुम्ही जिथे पार्किंग एरियाज नाही आहे तिथे तुम्ही पार्किंग लावता, म्हणजे तुम्ही रोड अरुंद करता तुम्ही, जेणेकरून लोकांना तिथून ट्रॅव्हलिंग करायला डिफिकल्ट जातं. किंवा जे RTOचे नॉर्म्स असतात, तुम्ही तुमचे PUC बरोबर ठेवायला पाहिजे, लायसन्स व्यवस्थित ठेवायला पाहिजे, तुमच्या गाडीला तुम्ही रेग्युलरली त्याला रिपेअर केलं पाहिजे, त्याला चांगल्या कंडिशनमध्ये ठेवले पाहिजे. अदरवाईज जर तुम्ही नाही ठेवलं तर मग इट विल बिकम ॲक्सिडेंट प्रोन. तर जरी हे पिनलाइज वाटत असलं तरीही ते त्यांच्या जीविताच्या बचावासाठी आहे आणि ते सर्वांनी फॉलो केलं तर इट इज गुड. नक्कीच, खूप चांगला असा उद्देश आहे आणि म्हणतात की काळजी घेतली तर काळजी करावी लागत नाही. त्यामुळे ही काळजी घेण्याचा जो उद्देश आहे तो खरंच खूप चांगला आहे. पण मग त्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी केल्या जातात किंवा कशा प्रकारे हा उपक्रम राबवला जातो? या पूर्ण महामध्ये आम्ही, जसं आपल्याला मी बोलले, आम्ही शालेय विद्यार्थ्यांचे परेड घेतो. त्याच्यानंतर वेगवेगळे स्लोगन स्पर्धा असतात, एसे स्पर्धा असतात, चित्रकला स्पर्धा असतात, जेणेकरून ते रोड सेफ्टीवर त्याच्यामध्ये ते ड्रॉइंग्स करतात किंवा स्लोगन्स बनवतात आणि ते मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आम्ही करतो आणि ते पब्लिश केल्या जातात. तर मुलांना पण उत्साह वाढतो, त्यांच्यामध्ये पण अवेअरनेस जनरेट होते स्कूल्समध्ये आणि त्यांच्या मुलांच्या अनुषंगाने त्यांचे पेरेंट्समध्ये पण ते जातात आणि स्कूल्समधून ते बाहेर इट सीप्स आउट.
जे ऑटो ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासाठी अवेअरनेस कार्यक्रम घेणं, डिलिव्हरी बॉईज आहेत त्यांच्यासाठी घेणं, बाकी कॅब ड्रायव्हर्स असतील यांच्यासाठी वेगवेगळे अवेअरनेसचे कार्यक्रम घेणं. इव्हन याच्यामध्ये NGO जे असतात ते पण इन्व्हॉल्व्ह होतात आणि ते सुद्धा आमच्यासोबत मिळून दे ऑल्सो डू जे आपले स्किट्स असतात जे रोडवर केल्या जातात किंवा छोटे मोठे जे सॉंग्स तयार करणं त्याच्यावर आणि मग त्याच्यातून अवेअरनेस क्रिएट करणं, तर ते पण आम्ही करत असतो. अच्छा. तर मग या सगळ्यांचा सहभाग असतो, याचा किती परिणाम होतो आणि कशा प्रकारे होतो? मला असं वाटतं की अवेअरनेस खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर याच्यामध्ये मला असं वाटतं रोड सेफ्टी जो आहे, जो उद्देश आहे आमचा, तर त्याचे 2 उपाय, जसं त्याचा 2 प्रॉंग्समध्ये मी त्याला डिवाइड करेल. की एक आहे प्रिव्हेन्शन, की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेन्शनसाठी जे आहे ते आम्ही अवेअरनेस असेल किंवा त्यांच्यावर चलान करणे, वेगवेगळे ॲक्शन घेणे, FIR दाखल करणे, गुन्हे दाखल करणे जर तुम्ही ड्रंक अँड ड्रायव्हिंग करत आहे किंवा तुम्ही इफ यू आर दुसरे काही रूल्स आपण तोडत आहे, तर त्याच्यामध्ये तर प्रिव्हेन्शनची ही माध्यमं आहेत. जर प्रिव्हेन्शन केलं तर मग आपल्याला पुढे क्युअर करायची गरज पडत नाही. तो हा जो आहे रोड सेफ्टी वीक, हा बेसिकली प्रिव्हेन्शन जो महा आहे हा आपला प्रिव्हेन्शनच्या याच्यावर आपण बेस्ड आहे. म्हणजे अवेअरनेस जर तुम्ही जेवढं लोकांमध्ये डेव्हलप कराल, जेवढं लोकांमध्ये क्रिएट कराल तुम्ही अवेअरनेस, तर तेवढं जे आहे ते पुढे होणाऱ्या अपघातांचे चान्सेस कमी होतात. हा एक अवेअरनेसचा. आणि दुसरं जे आम्ही ॲक्शन्स घेतो, जे कारवाई करतो, तर दॅट इज ऑल्सो प्रिव्हेन्शनचा प्रकार. की त्यामध्ये जर तुम्ही ॲक्शन्स घेता तर दंड बसला की मग माणूस परत एवढे 1500 रुपये भरावे लागतात, 2000 भरावे लागतात, मग माणूस विचार करतो. किंवा आता आम्ही नवीन मोहीम सुरू केलेली आहे की आधी ड्रंक अँड ड्राईव्हवर जसं आम्ही नॉर्मल चालन करायचं, केसेस करायचं जे नॉर्मल आपले MV ॲक्टचे, पण आता आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागलो फॉर रॅश ड्रायव्हिंग. तर त्याच्यामुळे तो प्रमाण गुन्हा दाखल झाला म्हटलं की त्याच्यामध्ये वचक आणखी वाढतं, तर त्याच्यामुळे थोडासा तो प्रमाण कमी झाला आहे. जसं मुंबईमध्ये स्पेशली बायकर्सचं प्रमाण, रात्रीच्या वेळेला ड्रिंक करून ड्राईव्ह करणं, बायकर्स ओव्हर स्पीडिंग करणं वगैरे हे प्रकार थोडेफार असतात आणि ते बाकीच्या पण ठिकाणी आहेतच. तर त्या गोष्टींवर ॲक्शन घेतलं की या गोष्टींवर ऑटोमॅटिकली त्याचा हे होतो. जसं आता कोस्टल टनल नवीन जे सुरू झालेलं आहे, तर त्यामध्ये ओव्हर स्पीडिंगचे कॅमेराज लावलेत आम्ही. अच्छा. तर BMCला आम्ही रिक्वेस्ट करून ते कॅमेराज लावून घेतलेत. तर त्यामध्ये असं होतं की तुम्ही ते लावलं की तो ऑटोमॅटिक स्पीड वाढला की त्याच्यावर तसंच त्याला चालन येतं आणि याच्यामध्ये ते त्याला दिसतं त्याच्यामध्ये. आणि दॅट इज मग लोकांना स्वतःलाच लक्षात येतं की आय डोंट हॅव टू ओव्हर स्पीड, अदरवाईज मला पुढच्या वेळी चालन बसेल. सो दॅट इज समहाऊ म्हणजे इट्स लाईक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह जे आपण म्हणतो कॅरेट अँड स्टिक. तो स्टिक इज द चलान अँड कॅरेट इज द अवेअरनेस. सो वी वर्क बाय दॅट 2 pronged स्ट्रॅटेजी. खूप छान. तरी पण आपण कित्येकदा असं बघतो आणि आपल्याला बऱ्याचदा लहानपणापासून शिकवलंही जातं की जर कुणाला लागलं असेल तर मदत करावी किंवा त्याला जे पण काही गरज आहे ती पुरवावी. पण अपघात करून निघून जाणारे, पळून जाणारे असे अनेक मंडळी बघायला मिळतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ती पळून याच्यासाठी जातात बिकॉज त्यांना वाटतं की माझ्यावर ॲक्शन होईल, त्यामुळे ते पळून जातात. पण मला असं वाटतं की अदरवाईज पण आता स्पेशली मुंबईमध्ये आणि आता बऱ्याच ठिकाणी बिकॉज गव्हर्नमेंट खूप जागरूक झालेली आहे, तर सगळ्याच ठिकाणी CCTVs, मुंबईत इज कम्प्लिटली कवर्ड बाय CCTVs आणि बाकी ठिकाणी पण CCTVs आहे. तर असं पण तुम्ही सुटणार नाहीतच. तुम्ही गाडी घेऊन जरी पळाला तरी तुम्ही सुटणार नाही. आणि जर तुम्ही ॲक्च्युली रॅश ड्रायव्हिंग आहे किंवा तुम्ही अल्कोहोल अंडर इन्फ्लुएन्स आहे आणि तुम्ही केलेलं आहे, तर मग त्या लोकांची ऑलरेडी त्यांचं बिहेवियर तसं असतं, त्याच्यामुळे वी कांट म्हणजे त्यांना काउन्सिल करून पण उपयोग नाही. पण जनरल पब्लिकमध्ये बाय मिस्टेक समथिंग हॅज हॅपन्ड, तर तुम्ही पळून पण तुम्ही सापडणार आहातच. मग त्यापेक्षा तुम्ही थांबलात आणि तो जो गोल्डन टाइम असतो, गोल्डन पिरियड असतो, त्यावेळेला तुम्ही स्वतःच जर पोलिसांना कॉल केला आणि किंवा तुम्ही स्वतःच ॲम्ब्युलन्सला कॉल केला, तो गोल्डन टाइम जो असतो ॲक्सिडेंटचा, तर त्यामध्ये जर त्याला मेडिकल हेल्प मिळाली तर त्यांचे वाचण्याचे चान्सेस खूप हाय असतात. तर मी त्यांना म्हणेल की तुम्ही पळून जाण्यापेक्षा, बिकॉज अदरवाईज सुद्धा जसं म्हणतात कानून के हात लंबे होते हैं, तर वो लंबे होते हैं. तर CCTV आहेत ऑलरेडी, तर त्याच्यामुळे आपण असं केलं किंवा तसं केलं तर त्याला काही हे नाही आहे. आणि जर आपण चुकला नसाल तर अदरवाईज पण आपल्यावर कारवाई होणार नाही. आणि तर मला असं वाटतं की आपण तिथे थांबून त्या व्यक्तीचा, आपल्या हातून जी चुकी झाली आहे तर त्या व्यक्तीचा आपण त्याचे प्राण वाचवण्यासाठी वी शुड नॉट रश फ्रॉम देअर अँड वी शुड ट्राय. ओके, खूप छान. मग अशी तुम्ही बोलताना म्हणालात की शाळेत तुम्ही हा उपक्रम राबवता, तर त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो आणि त्या उपक्रमात नेमकं काय काय केलं जातं? आमचं एक ट्रॅफिकमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. मुंबई ट्रॅफिकमध्ये वी हॅव अ स्पेशल डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, ट्रॅफिक एज्युकेशन म्हणून.
त्याच्यासाठी एक स्पेशल PI असतात आणि त्यांच्यावर सुपरविजन DCP आणि आमचं पण ॲडिशनल CP जॉईंट CPचं असतं त्याच्यावर सुपरविजन. सो इट्स एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आमचं वर्षभर विविध शाळांमध्ये जाणं आणि 481 स्कूल्स आमच्या एनरोल्ड आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटला. तर प्रायव्हेट स्कूल्स आहेत, म्युन्सिपल स्कूल्स आहेत, गव्हर्नमेंट इतर स्कूल्स आहेत. तर त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही तिथे जाऊन अवेअरनेसचे आमचे जे लोक असतात ते ट्रेंड आहेत एज्युकेशनचे, तर ते जातात आणि अवेअरनेसचे क्लासेस घेतात तिथे स्कूलमध्ये ॲज पर द टाइम शेड्यूल. आणि या व्यतिरिक्त देखील जे 481 आमच्याकडे एनरोल्ड आहेत, ज्या RSPच्या शाळा आम्ही म्हणतो, ते सोडून देखील इतर ज्या स्कूल्स आहेत, प्रायव्हेट असतील किंवा इतर स्कूल्स आहेत, तर त्यांच्यासोबत देखील आम्ही जसं पॉसिबल होईल त्यांचा आणि आमचा समन्वय, तर आम्ही ऑनलाईन देखील घेतो आणि ऑफलाईन देखील आम्ही म्हणजे जाऊन देखील आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो. अच्छा, म्हणजे मुलांना प्रत्यक्ष जाऊन तिथे हे सगळं शिक्षण दिलं जातं. येस. अच्छा. या व्यतिरिक्त वी हॅव ट्रॅफिक पार्क ऑल्सो. आपण बघितलं असेल आणि एक इथे समोरच आहे कोलाब्याला. तर ट्रॅफिक पार्कमध्ये देखील मुलांना घेऊन जातो आम्ही आणि आमचे लोक घेऊन जातात आणि तिथे पण त्यांना सांगतात सिग्नल्स काय असतात, झेब्रा क्रॉसिंग काय असतं, म्हणजे पेडेस्ट्रियन्सनी तिथून जायचं, मग सिग्नल्स म्हणजे कसं तुम्ही फॉलो करायचे, कसं काय. तर बेसिक अवेअरनेस जे असतं ते आमच्या ट्रॅफिक पार्कमध्ये सगळं बनवलेलं आहे. तर तिथे लाईव्ह त्यांना डेमो दाखवल्या जातात की असं केलं जातं. खूप छान. आणि लहानपणी जे मनावर संस्कार होतात ते आयुष्यभर टिकतात, त्यामुळे त्याच्यातून चांगले नागरिक घडायला अगदी बरोबर नक्कीच मदत होऊ शकते. आम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक पोलीस हे वाहतूक नियंत्रणाचं काम करतात, पण या व्यतिरिक्तही काय काम केलं जातं? वाहतूक नियंत्रण एक आहे. वाहतूक नियंत्रण म्हणजे तुम्ही जे पण रूल्स ब्रेक होतात किंवा रोड चुकीच्या गोष्टी नको व्हायला, याबद्दल आम्ही कार्यरत असतो, काम करत असतो. दुसरं VIP मूव्हमेंट्स व्यवस्थित करणे बिना अडथळ्याचे. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर येत असतात बाहेरचे देशांचे, कारण मुंबई महत्त्वाची फायनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री. तर आता आपण बघितलं असेल की ब्रिटिश प्राईम मिनिस्टर पण इथे येऊन गेले. तर मग ते सगळं आता मेसी आहे, मोठे मोठे इव्हेंट्स इथे होतात, टाटा मॅरेथॉन आहे. तर त्याच्यामध्ये जनतेला पण त्रास होऊ नये, सगळ्यात महत्वाची जनता, सगळ्यात महत्वाची पब्लिक. अनेक सण समारंभ सुद्धा असतात. येस. आणि गणेशोत्सव असतो मोठ्या प्रमाणावर. तर या सगळ्यांमध्ये पब्लिकला त्रास होऊ नये हा आमचा महत्त्वाचा पर्पज असतो, की हे सगळं करत असताना VIP मुवमेंट स्मूथ झाली पाहिजे. गणेशोत्सव व्यवस्थित म्हणजे सेलिब्रेट करतात, ते मेसीचे इव्हेंट असतील, न्यू इयर असतील, तर सेलिब्रेट करणाऱ्यांना देखील सेलिब्रेट करता आलं पाहिजे आणि ॲट द सेम टाइम पब्लिकला पण त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि एक माझं जे ऑब्झर्वेशन आहे की जर तुम्ही डायव्हर्जन्स प्रॉपर दिले तर लोकांना इन्स्टेड ऑफ की तुम्ही जर कुठे क्राऊड आहे आणि तिथे जाऊन तुम्ही स्टक होण्यापेक्षा तुम्हाला डायव्हर्जन दिलं तुम्ही लवकर मूव्ह होऊ शकता, तर ते त्यांच्यासाठी मोठं ब्लेसिंग असतं की आम्हाला डायव्हर्जन्स. म्हणून आम्ही वेळेवर डायव्हर्जन्स हे करणं, त्याचं नोटिफिकेशन करणं. आता जसं टाटा मॅरेथॉन होता तर मग माझ्या सहीने वी हॅव इश्यूड द डायव्हर्जन्स की कुठे कुठे डायव्हर्जन्स राहतील. त्यामुळे लोकांना ऑलरेडी माहीत होतं की आज मॅरेथॉन आहे, या रूटनी आपण जाऊ शकणार नाही, त्यामुळे हा अल्टरनेट रूट आहे तर त्यांना माहीत असतं आणि मग ते त्या रूटनी जातात. म्हणजे त्यांना पण त्रास होत नाही आणि जे मॅरेथॉन आहे तो पण स्मूथ इव्हेंट होतो. खरं. सो हे जे आहे बेसिकली नियमन जे असतं, आता आपल्याला माहिती आहे इथे CCIला असेल किंवा वानखेडेला असेल तर अनेक वेळा क्रिकेटसाठी वगैरे खूप गर्दी होते आणि त्यामुळे भरपूर कधी कधी मग लोकांची गर्दी होते, वाहनांची गर्दी होते. तर त्या सगळ्यांमध्ये लोकांना इतर पब्लिकला त्रास होणे आणि ते पण मुवमेंट स्मूथ व्हावे, हे दोन्हीचं समन्वय साधणं हे ट्रॅफिक डिपार्टमेंटचं काम आहे. खूप छान. मॅडम, आम्ही असं बऱ्याचदा ऐकलं की ग्रीन कॉरिडॉर असतं, तर हे नेमकं काय असतं? ग्रीन कॉरिडॉर आम्ही यावर्षीची 26 जानेवारीची थीम देखील ग्रीन कॉरिडॉर ठेवतोय. त्याच्यामध्ये जे ऑर्गन्स असतात, व्हायटल ऑर्गन्स असतात ट्रान्सप्लांटसाठी, त्यांना खूप कमी कालावधीमध्ये पोचवावं लागतं. बिकॉज आफ्टर सम टाईम त्यांना ते स्पॉइलिंग होणं सुरू होतं, तर खूप कमी कालावधीमध्ये त्याला पोचवावं लागतं. जे बाहेरून आलेले असतात तर अनेक वेळा ते एअरनी आलेले असतात, फ्लाईटनी आलेले असतात आणि मग फ्लाईटमधून त्यांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं असतं. सो दॅट इज ग्रीन कॉरिडॉर. त्या पूर्ण मुवमेंटला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात आणि ते आम्ही खूप प्राधान्याने काढत असतो. म्हणजे सगळं ट्रॅफिक वगैरे बाजूला करून एकदम प्राधान्याने ते काढत असतो. बिकॉज ते ऑर्गन्स आहेत, म्हणजे सगळेच लिव्हर असतील, हार्ट असतील, ऑल मेजर ऑर्गन्स, किडनी असतील, ऑल मेजर ऑर्गन्स कम, म्हणजे दीज आर ऑल. आणि कोणाचे तरी प्राण तिथे समबडीज लाईफ इज ॲट स्टेक आणि इट हॅज कम फ्रॉम दॅट लॉंग. सो इट बिकम्स अ रिस्पॉन्सिबिलिटी जे एअरनी ट्रॅव्हल करत आला आहे आणि त्या ऑर्गनला सेफली तो कोणाच्या तरी लाईफ वाचवण्यासाठी तो पोहोचला पाहिजे. तर असे सक्सेसफुल आम्ही यावर्षी ग्रीन कॉरिडॉर्स भरपूर केलेले आहेत आणि 26 जानेवारीला आम्ही ती थीम पण ठेवतोय आमच्या रथाची. खूप छान. म्हणजे मी जेव्हा एका डॉक्टरांशी बोलत होते जे हार्ट ट्रान्सप्लांट करतात, त्यांनी सांगितलं की मी पोलिसांचे नेहमी आभार मानतो, कारण ग्रीन कॉरिडॉर ते आम्हाला उपलब्ध करून देतात.
एवढ्या मोठ्या पोस्टवर आज तुम्ही काम करत आहात, तर हा मार्ग तुम्ही कसा निवडलात की आपल्याला ह्या सेवेमध्ये जायचं आहे आणि त्याचबरोबर कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळते? मी बेसिकली प्रोफेशनने डॉक्टर होते. मी एक MBBS डॉक्टर आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राममधनं माझं ग्रॅज्युएशन झालं. फार आवडतं प्रोफेशन, डॉक्टर प्रोफेशन. इट इज अ व्हेरी नोबल प्रोफेशन. पण मला जाणवत होतं जेव्हा इंटर्नशिप सुरू होती तेव्हा मला जाणवलं की कदाचित याच्यामध्ये आपलं जे कॅनव्हास आहे, जे आपल्याला सोसायटीसाठी काम करायचं आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, पब्लिकचं रीच आपल्याला पब्लिकसाठी काम करायचं आहे, तर याच्यामध्ये फक्त तुम्ही हेल्थ या ॲस्पेक्टवर काम करू शकता. आणि बट सिव्हिल सर्व्हिसेस इज वन सर्व्हिस ज्याच्यामध्ये स्कोप आहे की तुम्ही याच्यामध्ये पब्लिकच्या खूप साऱ्या ॲस्पेक्ट्सला जसं टच करू शकता. फॉर एक्झाम्पल इन IPS तुम्ही असता तर समटाईम्स यू आर हँडलिंग लॉ अँड ऑर्डर, समटाईम्स यू आर इन डिफरंट पोर्टफोलिओ, समटाईम्स यू आर गॅदरिंग इंटेलिजन्स, समटाईम्स यू आर वर्किंग इन टेररिस्ट विंग, समटाईम्स यू आर वर्किंग इन नक्सल एरियाज. डिफरंट प्रोफाईल्स असतात. तुम्ही क्राईममध्ये काम करत असता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की मी नेहमी आपल्या लोकांना पण सांगते की वर्दी घालणं ही एक देवाने आपल्याला वर्दी दिली आहे, हे आपल्या खूप मोठं ब्लेसिंग आहे विच वी डोंट रिअलाइज. वर्दी घालणं हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं. आणि जर तुम्हाला दिलंय, मला असं वाटतं पोलीसचा आणि युनिफॉर्मचा सगळ्यात मोठा जो ॲडव्हान्टेज आहे किंवा ब्लेसिंग आहे जी देवाने दिलेली ती आहे की एक पोलीस युनिफॉर्ममध्ये जर असेल आणि 1000 लोक बाजूला असतील तर त्या लोकांना सेफ वाटतं जस्ट बिकॉज तो एक युनिफॉर्ममधला पोलीस आहे. तो पण माणूसच आहे, त्यांच्यासारखा झाडा मासाचा माणूस आहे, तेवढाच आहे. तो पण तेवढाच 5-5.5 फुटाचा माणूस आहे आणि बाकीची पण तेवढीच आहे. पण ते युनिफॉर्मचा एक इफेक्ट असतो. खरे, तो कदाचित दुसरा कोणीही काही पण असेल तरी पण त्याला मदत पाहिजे असेल तर तो पहिले त्या पोलीसकडे बघणार की मला काही पण मदत लागली तर फॉर एनी रिझन, कोणाला छेडछाडी करत असतील किंवा कोणाला काही कळत नसेल, कोणाला ॲम्ब्युलन्स सर्व्हिसची गरज असेल, कसली पण गरज असेल, म्हणजे नॉट ओन्ली पोलीसचं वर्क, बेसिक पोलीसचं वर्क, नॉट ओन्ली रिलेटेड टू क्राईम, पण कुठलीही मदत लागत असली आणि आमची लोक करतात. हो, जसं आपण बोला शिफ्ट ड्युटी ॲज IPS ऑफिसर वी डोंट फेस शिफ्ट ड्युटीज. शिफ्ट ड्युटीज आमच्या कॉन्स्टेबलरीमध्ये असतात. ॲज सिनियर ऑफिसर्स वी डोंट हॅव, वी आर सुपरवायझरी ऑफिसर्स. वी हॅव लाईक ऑफिस जॉब आणि जसं सिच्युएशन्स असेल तसे असतात. रात्री बेरात्री आमचा टायमिंग नसतो असं म्हणू शकता. शिफ्ट ड्युटी नाही पण आमच्या टायमिंग्स नसतात. वी डोंट हॅव टायमिंग्स फॉर अ ड्युटीज. बट डेफिनेटली आमची जी कॉन्स्टेबलरी जी आहे, जी रस्त्यावर सुरक्षित ठेवते, रस्त्याची जी सुरक्षा तिथे असतात, ते फर्स्ट रिस्पॉन्डर्स ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांचं खूप मोठं याच्यामध्ये रोल असतो. आणि आपली फॅमिली सांभाळून आणि सगळं सांभाळून ते लोक ड्युटी करत असतात. आणि वेन दे स्टँड 1000 ऑफ पीपल अराउंड फील सिक्युअर. आणि मला वाटतं त्या वर्दीचं ते महत्त्व आहे. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट मिळतो? माझं कुटुंब, माझे हजबंड फार सपोर्टिव्ह आहेत. ही हॅज बीन ऑलवेज सपोर्टिव्ह अबाउट माय करिअर. आणि त्यांचं नेहमीच असतं की कायम ही इज व्हेरी सपोर्टिव्ह. अँड माय मदर ऑल्सो हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह. आय हॅव अ सपोर्टिव्ह फॅमिली. खूप छान. असं नेहमी आपण म्हणतो की पोलीस ऑफिसर म्हणजे त्यांचा संबंध गुन्हे आणि गुन्हेगार यांच्याशी अधिक येतो. तर एका महिला ऑफिसरला ह्या सगळ्या गोष्टी फेस करताना जास्त कोणत्या गोष्टींची गरज भासते? महिला ऑफिसर जेव्हा असतात किंवा महिला कॉन्स्टेबलरी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी, तर त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज हा असतो की वेन एव्हर फिमेल कम्स किंवा चाइल्ड कम्स, तर दे फील कम्फर्टेबल बिकॉज यू आर देअर. दे डोंट फील कम्फर्टेबल टॉकिंग, त्यांच्या प्रॉब्लेम सांगण्यामध्ये जे मेल लोक असतात त्यांच्यासमोर, बट दे आर कम्फर्टेबल वेन दे कम टू यू. आणि दुसरं, बिईंग अ फिमेल, एक नॅचरली जो एक सेन्सिटिव्ह किंवा एक मदरली एक ॲस्पेक्ट असतो प्रत्येक फिमेलमध्ये, तो दॅट कम्स इन टू प्ले. तर डेफिनेटली म्हणजे जसं म्हणतो की अनेक वेळा जे सिनियर लेडी ऑफिसर्स आहे किंवा दे डोंट वर्क बाय माइंड, दे वर्क बाय हार्ट. दो देअर माइंड वर्क्स बट दे वर्क बाय हार्ट. तो मेनी टाइम्स तो एक ॲडव्हान्टेज असतो बिईंग अ लेडी की यू फील द सेन्सिटिव्हिटीज ऑफ द इश्यूज. आणि त्यामुळे पण वुमेन, जास्तीत जास्त वुमेन जे आहे ते फोर्सेसमध्ये याव्यात किंवा जिथे पब्लिक इंटरॅक्शन आहे तिथे यावा, असं धोरण देखील शासनाचं देखील आहे. अच्छा. अन ऑफिसर इज अन ऑफिसर वन्स यू वेअर अ युनिफॉर्म. आणि त्याच्यामध्ये मेल फिमेल असं काही नसतं. थोडे ॲज अ फिमेल, ॲज अ मेल, तर यू विल फेस सम डिफरन्सेस ओव्हरऑल, बट देन इट्स नॉट वन्स यू आर अन ऑफिसर, यू अन ऑफिसर. अँड क्रिमिनल्स जे असतात त्यांना पण तुम्ही तसंच, म्हणजे मेल असेल किंवा फिमेल ऑफिसर असेल, द क्रिमिनलसोबत सेमच ट्रीटमेंट असते. आम्ही सगळे जे एकदम कट्टर गुन्हेगार असतात त्यांना पण मी इंट्रोगेट केलेलं आहे. आणि पासून स्मॉलेस्ट चोरांपर्यंत पासून घेऊन तर एकदम ड्रेडेस्ट ऑफ द क्रिमिनल्स असतात, जे एकदम आपण म्हणतो की हार्डकोअर एकदम, आणि एकदम डेलिक्वेंट आणि मोठे मोठे गँगचे हेड्स असतात, सरगणा वगैरे, तर त्यांना आय हॅव इंट्रोगेटेड. तो वेन दे कम इन फ्रंट ऑफ अ युनिफॉर्म्ड ऑफिसर, ते तसेच खाली बसतात, म्हणजे इट डझंट मॅटर मच.
खूप सगळी माहिती तुमच्याकडून मिळते आहे. तर आमच्या सगळ्या श्रोत्यांना जाता जाता तुम्ही काय सांगाल? सर्व श्रोत्यांना, सर्व नागरिकांना, बंधूंना, भगिनींना माझं आव्हान राहील की आपण, जसं मी पहिलेच सुरुवातीलाच बोलले की रोडवरचे ॲक्सिडेंट्स हा खूप मोठा चॅलेंज आहे आणि वॉरमध्ये पण इतक्या डेथ्स होत नाही जेवढे रोडवर ॲक्सिडेंट्स होतात आणि त्यांनी मृत्यू होतात. आणि तो मृत्यू झाल्यावर फक्त तो व्यक्ती जात नाही, आपण या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. त्या व्यक्तीच्या मागची फॅमिली पोरकी होते, मुलं असतात, वाईफ असते, पेरेंट्स असतात. मला वाटतं लाईफ हे वी ऑल नो लाईफ इज प्रेशियस आणि त्यामुळे आपण जे रूल्स आहेत, ट्रॅफिक रूल्स हे स्वतःसाठी फॉलो केले पाहिजे. आपण हेल्मेट घातलं पाहिजे, सीट बेल्ट घातलं पाहिजे. फक्त चालन करताय कोणीतरी म्हणून नव्हे, पण लाँग ट्रॅव्हलला तुम्ही चालला, तुम्ही सीट बेल्ट हे घातलंच पाहिजे. तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करायला पाहिजे. यू शुड नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह. जर तुम्ही दारू पिताय आणि गाडी चालवत आहात, यू आर रिस्किंग युअर लाईफ ऑल्सो अँड यू आर रिस्किंग अदर पर्सन्स लाईफ ऑल्सो. तसंच तुम्ही ट्रिपल सीट नाही चालवलं पाहिजे, तुम्ही रॅश ड्रायव्हिंग नाही केली पाहिजे, तुम्ही ओव्हर स्पीडिंग नाही. फक्त खेळण्यासाठी म्हणून बायकर्स जोरात स्पीडनी गाडी चालवतात, पण त्यामुळे बाकीच्या सगळ्यांचं लाईफ एंडेंजर होतं आणि त्याचं स्वतःचं पण होतं. तर आपण वाहतूक आणि आपल्या गाड्यांची कंडिशन आपण चांगली ठेवली पाहिजे. जर आपल्याला माहिती आहे आपली गाडी, त्याला रिपेअरची गरज आहे किंवा आपल्याला त्याला इट कॅन कॉज अ डॅमेज और इट कॅन ॲक्सिडेंट होऊ शकतो, तर आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. बिकॉज लाईफपेक्षा मोठं काही नसतं. आपण कधी कधी निष्काळजीपणा करतो, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी देखील आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. खूप चांगली अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत मॅडम. आणि खरंच आहे की एकमेकांच्या सहकार्याने जर सगळे वागतील तर त्यातून एक चांगला मार्ग निर्माण होईल किंवा सगळ्यांच्या सुरक्षिततेच्या गोष्टी त्याच्यातून घडतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात आणि अमूल्य अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. तुमचे पण खूप धन्यवाद रश्मी. इतके चांगले प्रश्न तुम्ही विचारलीत आणि तुमच्या प्रश्नांमुळे मी उत्तर देऊ शकली आणि ज्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होईल आणि मे बी आपण जास्त पब्लिकमध्ये अवेअरनेस होईल या रूल्सबद्दल आणि आपल्या स्वतःला सेफ कसं ठेवावं रोडवर याबद्दल. सुरक्षित जीवन तेथे आनंदाचे वारे, सुरक्षित वाहतूक करूया नियम पाळून सारे. सुखी सुरक्षित जीवन तेथे आनंदाचे वारे, सुरक्षित वाहतूक करूया नियम पाळून सारे. सहकार्यातून सुरक्षेकडे, सहकार्यातून सुरक्षेकडे. सहकार्यातून सुरक्षेकडे, सहकार्यातून सुरक्षेकडे. मोबाईलवर नको बोलणे वाहनावर असताना, सीट बेल्टावर लावू कार चालविताना, सुरक्षितता अवघी पाळू ओव्हरटेक करताना. झेब्रा क्रॉसिंग वरून चाला रस्ता ओलांडताना, वेगावरती ठेवून नियंत्रण वाहन चालवताना. सहकार्यातून सुरक्षेकडे, सहकार्यातून सुरक्षेकडे. सहकार्यातून सुरक्षेकडे, सहकार्यातून सुरक्षेकडे. मंडळी, आजबरोबर आजचा आपला कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महांबरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.